तर स्वागत आहे मित्रांनो तुमच्या BBS ला यूट्यूब चॅनलमध्ये। तर आपण आज जातोय शिरपूरला, मानाचा रथ निघणार आहे। तर जय माता दी मित्रांनो। तर आपण लाईव्ह राहणार आहे मित्रांनो गडपर्यंत पोहोचेपर्यंत। तर नक्की बघा आपल्या BBS ला यूट्यूब चॅनलवरती लाईव्ह आणि आपले ब्लॉग्स पण येत राहतील कंटिन्यू। तर चला आता बसची वाट बघतोय आपण। तर बस येते। तर फायनली मित्रांनो आपले शिरपूर बस आलेली आहे। तर आपण बसमध्ये जाऊ आता। फायनली मित्रांनो आपण आता शिरपूरला पोहोचलेलो आहे बस स्टँडवरती। तर खूपच गरमी होत होती मित्रांनो। तर आता आपण जाऊ दाजीन त्यांच्या घराकडे। तर मित्रांनो BBS बँडची गाडी समोरच उभी दिसते। तर बघू शकता। तर आपली 21-22 गाडी जुनी गाडी मित्रांनो। तर गडावर जाण्यासाठीची गाडी आहे ती मागे उभी आहे। तर ही गाडी झाकून ठेवलेली आहे चालूला। मित्रांनो गडावरती जाण्यासाठी ही गाडी आपली बजरंग बँड शिरपूर। तर आपल्या BBS चा लोगो। तर गाडी निघते। तर इको गाडी मित्रांनो आपल्या दाजीन त्यांची। तर याच्यावरती पण आपला BBS चा लोगो आहे। तर मागच्या साईडने यावर्षी बॅनरमध्ये काहीतरी चेंजेस झालेले। तर या गाडीची हाईट जास्त आहे त्याच्यामुळे मागच्या साईडला जो मोठा बॅनर होता तो लावलेला नाही आहे। तर साईडचे फक्त बजरंग बँड हे असे बॅनर लावलेले आहे। कारण की ही गाडी हायड्रोलिक आहे त्याच्यामुळे हाईट जास्त होईल त्या कारणामुळे मोरचं बॅनर लावलेलं नाही मित्रांनो। तर हे रिझन आहे साईडचं बॅनर नाही लावण्याचं। तर आपला BBSचा लोगो लाइटिंग वगैरे लावलेली आहे गाडीला। तर यावर्षी भोंगे काही लावलेले नाही जास्त, 2च भोंगे लावलेले आहेत। मागच्या वर्षी काहीतरी 8 का 6 भोंगे होते गाडीला। तर या गाडीमध्ये साऊंड जास्त आहे त्यामुळे काही भोंगे लावण्याची गरज नाही। तर मित्रांनो तर लवकरच आपण रथाकडे जाऊ आणि हा ब्लॉग इथंच आपण संपवू आता। तर संध्याकाळी रथ निघेल त्यावेळेस आपण लाईव्ह जाणार आहे परत आणि आपला ब्लॉग पण कंटिन्यू सुरू राहणार आहे। तर लाईव्ह या मित्रांनो नक्की संध्याकाळी 6 ते 7 दरम्यानमध्ये लाईव्ह येणार आहे आपण आपल्या BBS ला यूट्यूब चॅनलवरती। तर नक्की या। जय माता दी मित्रांनो।